च्या खात्यावरती पीक विम्याची आता पूर्ण रक्कम जमा होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, बघा अखेर सरकारचा मोठा निर्णय झाला आहे। वेगवेगळी रक्कम आता ही शेतकऱ्यांच्या खात्यात देण्यात येणार असून आता पूर्णपणे सरकारच्या माध्यमातून 3 टप्प्यात पूर्ण पैशांचं वितरण केलं जाणार आहे। कारण आता शेतकरी बांधवांनो, पेरणीचा वेळ आता आपल्याला लवकरच बघायला मिळू शकतो। जसा पाऊस पडेल तशी पेरणीला सुरुवात होतेच आणि पेरणीसाठी हा खर्च पण खूप जास्त होतो, खते बियाण्याचा खर्च राहतोच। मग आता याच टायमिंगला सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा नुकसान भरपाईचे पूर्ण पैसे वाटप करणार असल्याने शेतकऱ्यांना आता पेरणीला मोठा आधार भेटणार आहे। बघा डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे जमा होणार आहेत, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। तिकडून पैसे पाठवल्यानंतर इकडे काही तासाच्या आत पूर्ण हे पैसे जमा होत असतात। अशा पद्धतीने डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून टोटल रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती काय होणार आहे, ही जमा होणार आहे आणि एक मोठा दिलासा शेतकरी बांधवांना एक सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो। तर चला आता पैसे वाटप सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात होणार आहे, तुमच्या जिल्ह्यात पैसे आज येतील की उद्या येतील, संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळेल। यासाठी आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका। तर चला संपूर्ण या ठिकाणी पीक विमा नुकसान भरपाईची माहिती आपण बघू। तर बघा या ठिकाणी अखेर राज्य सरकारचा निर्णय झाला आहे। बघा इथं काय सांगितलं आहे स्पष्टपणे मी तुम्हाला दाखवतो। इथं सांगितलं आहे शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आली, पीक विमा वाटपाचे आदेश मिळाले। बघा आतापर्यंत अशा बातम्या येत होत्या की पीक विमा मिळणार, शेतकऱ्यांना पैसे भेटणार, पण नेमके पैसे कधी भेटणार हे शेतकऱ्यांना लवकर कोणी सांगायला तयार नव्हतं। पण बघा शेतकऱ्यांच्या मनात आता जो प्रश्न होता त्याचं उत्तर शेतकऱ्यांना आता मिळणार आहे। अखेर आता घोषणा झालेल्या असून पैसे वाटपाला सुरुवात करण्याचे आदेश थेट मुख्यमंत्री यांनी दिले आहेत। बघा आता कोणतेही शेतकरी बांधवांनो, कोणतेही शेतकरी आता नाराज राहणार नाहीत। सर्वांच्या खात्यात डीबीटीच्या अंतर्गत हे पैसे येणार आहेत। बघा आता यादी आलेले आहे, नेमके पैसे हे कोणत्या 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। आता ती आपण यादी देखील बघण्याचं काम करूयात, कारण की पहिला टप्पा या 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्ण आता वाटप होणार आहे। बऱ्याच जणांना पैसे वाटप केले आहेत, पण जे शेतकरी राहिले आहेत त्यांच्या खात्यात पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम येईल। कोणाच्या बँक खात्यात 13,000 रुपये येतील, कोणाच्या खात्यावरती 15,000 रुपये येतील, तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता डीबीटीच्या अंतर्गत 20 ते 25,000 रुपये डायरेक्ट जमा होणार आहेत आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून लाखो शेतकरी बांधवांना आता भेटणार आहे। मग चला आता हे सर्व पैसे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी जमा होणार, आता त्या जिल्ह्यांची मी तुम्हाला यादी दाखवणार आहे। त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण की आता पूर्णपणे पैसे वाटपाचे आदेश देण्यात आलेले असून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीच्या अंतर्गत हे सर्व पैसे आता जमा होणार आहेत आणि एक मोठी रक्कम शेतकऱ्यांना आता सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। तर बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार काय सांगितलं आहे, इथं स्पष्टपणे सांगितलं आहे की पैसे पूर्णपणे वाटप होणार आहेत। बघा आता हे पैसे मिळणार आहेत, पण काही असे 10 तालुके आहेत की त्या 10 तालुक्यांमध्ये हे पैसे वाटप केले जाणार नाहीत। मग ते नेमके कोणत्या जिल्ह्यातील तालुके आहेत की त्या तालुक्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा नुकसान भरपाई येणार नाही, त्या तालुक्यांची पण नावं सांगतो आणि कोणत्या तालुक्यामध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा नुकसान भरपाईचे सरसकट सरकार पूर्ण पैसे वाटप करणार आहे, त्या पण तुम्हाला मी जिल्ह्यांची आणि तालुक्यांची नावं सांगतो। जर यादीमध्ये आता तुमच्या तालुक्याचं किंवा जिल्ह्याचं नाव असेल ना, तर डायरेक्ट डीबीटीच्या अंतर्गत आता तुमच्या खात्यात 15,000 ते 20,000 रुपये ही पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम पूर्णपणे जमा होईल आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून मिळेल। पूर्ण पैसे आता वाटप केले जाणार आहेत आणि सर्व शेतकरी आता चांगलेच खुश होणार आहेत। बघा सरकारनं काय सांगितलं आहे, तर बघा आलेल्या माहितीनुसार सरकारने सांगितलं आहे की शेतकऱ्यांना आता पेरणी करावी लागणार आहे, पेरणीला खर्च होईल, त्यामुळे एक छोटीशी मदत म्हणून पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे जर शेतकऱ्यांना मिळाले तर शेतकऱ्यांना एक थोडासा आधार भेटू शकतो। कारण सध्या जर विचार केला तर युद्धाचे परिणाम तर भारताला मोठ्या प्रमाणात बघायला मिळतच आहेत। त्याचं युद्धाच्या कारणामुळे खताची टंचाई असेल किंवा इतर कोणती टंचाई असेल तिथं बघायला मिळतच आहे, पण आता यामध्ये शेतकऱ्यांना काही ना काही दिलासा मिळावा याकरिता आता राहिलेला पूर्ण हप्ता वाटप पीक विमा नुकसान भरपाईचा शेतकऱ्यांच्या खात्यात सरकार करणार असून टोटल रक्कम आता जमा होणार आहे आणि पूर्ण पैसे आता शेतकरी बांधवांना तुमच्या खात्यावरती येणार आहे। तर चला आता या ठिकाणी तुम्हाला मी यादी दाखवतो। जर यादी मध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल ना, तर पूर्ण पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होतील आणि एक मोठा दिलासा मिळेल। सरकारने आता पैसे वाटप करणाऱ्या जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी पण जाहीर केलेली आहे। तर चला आता नेमके कोणते तालुके आहेत आणि कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत, आता त्यांची आपण नावे बघू।
बघा शेतकरी बांधवांनो, आता यादी पूर्ण आलेली आहे. बघा आता धान, तूर, सोयाबीन, कापूस, इतर कोणता जे काही तुमच्याकडे पीक असेल त्या पीक विम्याचे पैसे कसे मिळणार आहेत आता सर्व सांगतो. ऊस उत्पादक शेतकरी असाल, धान उत्पादक असाल किंवा तूर उत्पादक शेतकरी असाल, सोयाबीन उत्पादक असाल किंवा कापूस आणि इतर कोणती जर कांदा वगैरे तुमच्याकडे पिके असतील तर आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. सरकारने आता मोठी घोषणा केलेली आहे. पूर्ण पैसे बँकेच्या खात्यावरती जमवणार आहेत. किती जिल्ह्याला किती कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे, किती शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधीपर्यंत येणार आहेत, पैसे आज वाटप होतील की उद्या वाटप होतील ते पण सांगतो. पण बघा आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांनो, ही दोन कामे पण तुम्हाला करावी लागतील तरच पैसे बँकेच्या खात्यात जमा होणार आहेत. जर तुम्ही ही दोन कामे सरकारने सांगितलेली केली नाहीत तर तुमच्या खात्यात पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे येणार नाहीत. यावेळेस ही दोन कामे करा, म्हणजे काय होईल, तुमचं नाव पीक विमा नुकसान भरपाईच्या यादीत येईल आणि तुम्हाला पेरणीपर्यंत का होईना सरकारकडून पीक विमा नुकसान भरपाईचे 18 ते 20 हजार रुपये हे मिळू शकतात. मग आता नेमके कोणती दोन कामे करावी लागतील आता ती माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत. यासाठी तुम्ही फक्त राहिलेला व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा. तर चला या ठिकाणी मी तुम्हाला जिल्ह्यांची पण नावं सांगतो, कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या तालुक्यात सर्वात आधी हे पैसे जमा होणार आहेत अशा जिल्ह्यांचे आणि तालुक्यांची यादी या ठिकाणी आपण बघण्याचं काम करूया. तर बघा या ठिकाणी संपूर्ण यादी आलेली आहे. इथं सांगितलं आहे की या 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी डीबीटीच्या अंतर्गत पैसे जमा होणार आहेत. जर या यादीमध्ये ज्यांच्या पण जिल्ह्याचं नाव असेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पूर्ण डायरेक्ट पैसे जमा होणार आहेत. आणि बघा आलेल्या माहितीनुसार कोणाला 12,000 रुपये, कोणाला 17,000 रुपये तर काही शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यात 20 ते 25,000 रुपये अशी मोठी रक्कम दिली जाणार आहे. त्यामुळे ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे असं पण आपण म्हणू शकतो. सर्व पैसे आता डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारने आता पूर्ण तयारी केली. तर चला आता कोणत्या 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2-3 दिवसाच्या आत ही पूर्ण पैसे मिळणार आहेत आता त्या जिल्ह्यांची तुम्हाला मी नावं सांगतो. जर आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर पूर्ण पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होतील. तर चला या ठिकाणी बघा स्पष्टपणे सांगितलं आहे की शेतकरी बांधवांना पैसे देण्यासाठी आता 4 विभागातील जिल्हे तर निवडले आहेत. बघा आता 4 विभागातील या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्ण पैसे डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार असल्याने एक मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळू लागलेला आहे. तर बघा या ठिकाणी आता 9 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. कोणते जिल्हे आहेत तर चला संपूर्ण यादी या ठिकाणी आपण बघूया. तर बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता शेतकरी बांधवांना पूर्ण रक्कम डीबीटीच्या अंतर्गत देण्यात येणार आहे. आता यादी आलेली आहे. बघा पहिला जिल्हा कोणता आहे तर या ठिकाणी शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी अहिल्यादेवीनगर जिल्हा आहे. होय, अहिल्यादेवीनगर जिल्ह्यासाठी 117 कोटी रुपये पूर्ण मंजूर केलेले आहेत. 117 कोटी रुपयांचा निधी डीबीटीच्या अंतर्गत शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे. बघा आता हे पैसे पूर्णपणे वाटप केले जातील. काही शेतकरी बांधवांनो तुम्हाला 2 कामे तर करावी लागतील. ही 2 कामे केली तर ही पीक विम्याची मंजूर रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होईल आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळू शकतो असं म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये. तर चला आता या ठिकाणी बघा पहिला जिल्हा नगर जिल्हा असून या ठिकाणी 117 कोटी रुपयांचं पूर्ण वाटप केलं जाणार आहे आणि डीबीटीच्या अंतर्गत पैसे जमा होणार आहेत. तालुके पण आलेले आहेत. बघा काही तालुके आहेत त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. यामध्ये पहिला तालुका पाथर्डी तालुका. होय, आता बघा पाथर्डी तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या आपल्याला कमेंट आल्या होत्या की नेमके पैसे कधी येणार. तर बघा आता पाथर्डी तालुक्यातील शेतकरी बांधवांना तुमच्या खात्यात पैसे येऊन जातील. बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत. राहिलेले शेतकरी जे कोणी असतील पाथर्डी तालुक्यातील या सर्वांच्या पण खात्यात डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण रक्कम जमा होईल आणि एक मोठा दिलासा नक्कीच मिळेल. त्यामुळे काळजी करू नका किंवा शक्यतो चिंता देखील करत बसू नका. सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय आता जाहीर झालेला आहे आणि पूर्ण पैसे हे डीबीटीच्या अंतर्गत सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत असं पण आपण म्हणू शकतो. अशी घोषणाच आता राज्य सरकारने करून टाकलेली आहे. तर चला आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढचे कोणते जिल्हे आहेत ते पण सांगतो. बघा पुढील क्रमांकाचा एक तालुका संगमनेर तालुका आहे. जर या संगमनेर तालुक्यातील कोणी असेल तर संगमनेर तालुक्यातील शेतकरी बांधवांनो तुमच्या पण बँक खात्यात आता डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण पैसे जमा होणार असून एक मोठा दिलासा मिळणार आहे. संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पण खात्यात पीक विमा नुकसान भरपाईची कोणाला 15,000, कोणाला 20,000 तर कोणाला 18,000 रुपये अशी वेगवेगळी रक्कम सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे. बऱ्याच जणांना पैसे मिळाले आहेत. ज्यांना मिळाले नसतील त्यांना पण मिळतील. पण सर्वांनी ही 2 कामे सरकारने सांगितलेली करायची आहेत जेणेकरून तुमचं पण नाव यादीत येईल आणि पीक विमा नुकसान भरपाई मिळेल. मग नेमकी कोणती 2 कामे करायची आहेत ती माहिती तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे, सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट सविस्तरपणे ऐकायला भेटेल. तर चला या ठिकाणी आपण संपूर्ण अपडेट सविस्तरपणे बघण्याचं काम करू.
तर बघा शेतकरी बांधवांना आता आलेल्या माहितीनुसार सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि यामुळे सर्व शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार आहेत असं पण आपण म्हणू शकतो. आत्तापर्यंतची दिलासा देणारी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता या ठिकाणी समोर आलेली आहे आणि यामुळे सर्व शेतकरी आता चांगलेच खुश झालेले आहेत असं पण आपण म्हटलं तरी हरकत नाही. बघा आता आलेल्या माहितीनुसार पुढचे जिल्हे कोणते आहेत तुम्हाला नावं सांगतो. बघा इथे सरकारने निर्णय घेतलेला आहे. हा पेरणीसाठी मदत व्हावी याकरिता थेट मदत शेतकऱ्यांच्या खात्यात दिली जाणार आहे. हे पैसे पूर्ण वाटप केले जाणार आहेत. फक्त आता ही 2 कामे करा जेणेकरून पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे मिळतील आणि पेरणीसाठी तुम्हाला मोठा फायदा होईल. काही ना काही पैशाचा फायदा झाल्यानंतर आता म्हणजे पेरणीसाठी काही ना काही फायदा झाल्यानंतर शेतकऱ्यांना एक चांगला आधारच भेटणार आहे. तुमच्या पेरणीचा खर्च पीक विम्याच्या पैशामुळे तुम्हाला आधार देईल ही गोष्ट सरकारच्या लक्षात आलेली आहे. त्यामुळे ऐन पेरणीच्या जवळजवळ सरकारने हे पैसे देण्याचं ठरवलेलं असून आता बऱ्याच जणांना पैसे वाटप सरकारने सुरू केलेलं आहे आणि बऱ्याच जणांच्या खात्यात डीबीटीच्या अंतर्गत आता हे पूर्णपणे पैसे जमा होऊन जातील आणि एक मोठा दिलासा महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांना आता नक्कीच मिळेल. तर बघा आता पैसे वाटप होणारे नेमके अजून कोणते जिल्हे आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी पूर्ण पैसे जमा सरकार करणार आहे. आता त्या जिल्ह्यांची तुम्हाला नावं सांगतो. तर बघा आता या ठिकाणी संपूर्ण यादी आलेली आहे. आता पुढील क्रमांकाचा जिल्हा अहिल्यादेवीनगर झाला. त्यानंतर बघा भंडारा. होय, भंडारा जिल्ह्यातील 31,788 धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी पण आनंदाची बातमी आलेली आहे. सोयाबीन उत्पादकांसाठी पण आनंदाची बातमी आलेली आहे आणि इतर शेतकरी असतील त्यांना पण एक मोठा दिलासा मिळणार आहे. तर बघा भंडारा जिल्ह्यातील 31,788 शेतकऱ्यांच्या खात्यात 4,33,00,000 रुपयांची मदत जाहीर झाली असून त्यातील 4,01,00,000 रुपयांचे वितरण करण्यात आलेले आहे. बघा आलेल्या माहितीनुसार पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. यानंतर जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी पण आनंदाची बातमी आलेली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना 13,308 शेतकऱ्यांच्या खात्यात धान पिकासाठी 2,24,00,000 रुपयांची भरपाई मंजूर झाली असून त्यापैकी 2,09,00,000 रुपये वितरित करण्यात आलेले आहेत आणि ही आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी शेतकऱ्यांसाठी आहे असं पण आपण म्हणू शकतो. तर चला अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे दिले जाणार आहेत अशा संपूर्ण जिल्ह्यांची आता मी यादी दाखवतो. राहिलेले जिल्हे आपण बघूया. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तालुक्याचं नाव असेल तर 1-2 दिवसामध्ये किंवा त्याच्या काही दिवसामध्ये पुढच्या काही दिवसामध्ये तुम्हाला पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे हे पूर्णपणे कुणाला 18,000, कोणाला 15,000, कोणाला 20,000, कोणाला 25,000 रुपये हे मिळून जातील. त्यामुळे काळजी किंवा चिंता पण करत बसण्याची गरज पडणार नाही. तर चला पैसे आणखीन कोणत्या जिल्ह्यात वाटप केले जाणार आहेत त्या जिल्ह्यांची यादी बघू. तर बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांनो सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. आता या ठिकाणी जिल्ह्यांची यादी आपण बघतच आहोत. बघा आता पैसे वाटप होणारा पुढील क्रमांकाचा जिल्हा चंद्रपूर जिल्हा. चंद्रपूर जिल्ह्याचं पण नाव यादीत आलेलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 6,190 सोयाबीन उत्पादकांना पण दिलासा मिळणार आहे. 5,15,00,000 रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. त्यापैकी 2,56,00,000 रुपयांचे वाटप करण्यात आलेले आहे आणि राहिलेले वाटप शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता लवकरच होणार असून काळजी करू नका. आता याच जून महिन्यामध्ये तुमच्या बँक खात्यात हे पूर्ण पैसे जमा होतील. म्हणजे शेतकरी बांधवांनो एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून आता नक्कीच मिळेल. आणखीन पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत आणि कोणते तालुके आहेत तर चला त्यांची पण तुम्हाला मी नावं सांगतो. त्यापूर्वी महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील की आपलं पण नाव पीक विमा नुकसान भरपाईच्या यादीत येईल आणि आपल्या खात्यात हे पैसे जमा होतील. आता संपूर्ण त्या जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी आणि शेतकरी बांधवांनो आता पैसे मिळवण्यासाठी सरकारने कोणती 2 कामे करायला सांगितले आहेत ती पण माहिती या ठिकाणी आता तुमच्यासाठी बघणं गरजेचं आहे. त्यामुळे राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पहा. तर बघा शेतकरी बांधवांनो आता लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे. यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर जिल्हा. नागपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी असतील, तूर उत्पादक असतील, सोयाबीन उत्पादक असतील या तिन्ही पिकांसाठी भरपाई जाहीर करण्यात आलेली असून धान पिकासाठी 2,286 शेतकऱ्यांना 1,01,00,000 रुपये, तूर पिकासाठी 3,168 शेतकऱ्यांना 5,17,00,000 रुपये तर सोयाबीन पिकासाठी 1,548 शेतकऱ्यांना 9,33,00,000 रुपये मंजूर झाले आहेत. एकूण 7,002 शेतकऱ्यांना 7,12,00,000 रुपयांची मदत जाहीर झाली असून त्यातील 7,07,00,000 रुपये वितरित करण्यात आलेले आहेत. उर्वरित काही लाखो रुपये राहिलेले आहेत ते पण आता 2-3 दिवसात पूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. हे का जमा झाले नाही तर त्याचं कारण शेतकऱ्यांनी EKYC केले नाही. EKYC आणि आधार कार्ड मोबाईल नंबरची
लिंक आहे का, बँक खात्याशी संलग्न आहे का हे बघा. जर नसेल तर करून घ्या, जेणेकरून तुमच्या खात्यात पूर्ण पैसे हे जमा होतील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला नक्कीच मिळेल. अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आणि महत्त्वाची बातमी होती. यासाठी तुम्ही फक्त अशा अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. पीक विमा यादीत नांदेड जिल्हा 800 कोटींपेक्षा अधिकची रक्कम मंजूर केली होती. बरेच वाटप झाल्याची माहिती मिळते. राहिलेले वाटप देखील केले जाणार आहे. धाराशिव जिल्हा वाटप पेंडिंग आहे. वाटप लवकर करावे, शेतकऱ्यांची मागणी आहे. या ठिकाणी धाराशिवमध्ये 300 कोटींपेक्षा अधिक पीक विमा जाहीर झालेला आहे. तर अशी अपडेट होती. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.